गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सो आत्तापर्यंतचे सर्व सेशन्स झालेले आहेत. आता आपलं नेक्स्ट सेशन आहे, मला वाटते 15वं सेशन असावं हे. ठीक आहे. सो आजचं सेशनही आपण चालू करणार आहोत. चालू करण्यापूर्वी आपले नेहमीचे जे रूल्स आहेत, वही पेन सोबत घेऊन बसा, नोट्स काढा, लाईव्ह चॅटमध्ये आन्सर देत चला. ठीक आहे. आणि सेशनचं फीडबॅकसुद्धा देत चला. ठीक आहे. सो तुम्ही सांगितल्यानुसार काय क्वेश्चन्सची साईज मोठी आहे आणि प्रश्न 2-3 वेळेस वाचून एक्सप्लेन करूयात. ठीक आहे. सो आजचं सेशन त्या प्रकारे राहील. पुढचा पहिला प्रश्न बघा, आजचा वाचून घ्या. तुम्हाला उत्तर देण्यासाठी 5 ते 10 सेकंदांचा वेळ पुरेसा आहे. ठीक आहे. 10 ते 15 सेकंदांचा वेळ तुम्हाला देऊयात लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देण्यासाठी. प्रश्न वाचून घ्या. लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या जमिनीत आढळते? सांगा. आयर्नची कमी आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला लाईव्ह चॅटचा ॲक्सेस मिळत नसेल तर लाईव्ह चॅटचा जर ऑप्शन कट झाला असेल तर पूर्ण सेशन एकदा कट करून यूट्यूब रिफ्रेश करून परत एकदा लेक्चर जॉईन करा आणि त्याच्यात लाईव्ह चॅटचा ऑप्शन येऊन जाईल. ठीक आहे. सो लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या जमिनीत आढळते? सांगा. ऑप्शन्स बघा. ॲसिडिक जमिनीत, कॅल्कॅरियस जमिनीत, सलाईन जमिनीत आणि अल्कलाईन जमिनीत. लोहाची कमी, आयरन. ठीक आहे. सांगा पटपट लाईव्ह चॅटमध्ये आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ओके. ह्याचा आन्सर काय वाटते तुम्हाला? सांगा. सांगत चालायचा आन्सर काय वाटते? लाईव्ह चॅटमध्ये आन्सर देत चला. ओके. काय वाटते, काय असेल आन्सर? सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? कॅल्कॅरियस जमीन. ठीक आहे. कॅल्कॅरियस. ठीक आहे. याच्यामध्ये जे मुख्यतः प्रमाण असतं ते कशाचं असतं? सर्वात जास्त प्रमाण असतं चुनखडीचं. ठीक आहे. ही जमीन जी असते ही चुनखडीयुक्त जमीन असते. म्हणजेच काय, ह्याच्यात काय असतं? कॅल्शियम कार्बोनेट असतं. ठीक आहे. साईडला माझ्यासोबत नोट डाऊन करत चला. कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये काय असतं? कॅल्शियम कार्बोनेट असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे या ज्या जमिनीचा पीएच आहे तो पीएच जास्त असतो. ठीक आहे. पीएच तुलनेने काय असतो? जास्त असतो. पीएच तुलनेने जास्त असतो. मग इथे जे लोह आहे ते सापडत नाही किंवा असलं तरी खूप कमी प्रमाणात असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे जर कोणत्या ठिकाणी कोणत्या जमिनीत आढळत असेल तर ती कोणती आहे? कॅल्कॅरियस जमीन. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे. सांगा. सर्वात प्राचीन, भारतातला सर्वात पहिला, सर्वात जुना उद्योगांपैकी कोणता उद्योग आहे? सांगायचं आहे तुम्हाला. लोह पोलाद उद्योग, ताग उद्योग, साखर उद्योग आणि सुती कापड उद्योग. सांगा. भारतातला विचारलेला आहे. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. 1954 मध्ये आलेले आहे पहिले हा व्यवसाय, ह्याची कंपनी आलेली आहे. ठीक आहे. सांगा. सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. हे लाईव्ह प्रीमियर जरी चालू असेल तरी पण लाईव्ह चॅटमध्ये मी तुमचे आन्सर्स बघत असते आणि रिस्पॉन्सही देत असते. ठीक आहे. सो मलाही कळेल कोण कोण रिस्पॉन्स देत आहे. ठीक आहे. लाईव्ह चॅटमध्ये आन्सर टाकत चला. डिसिप्लिन मेंटेन करा आणि आपले ऑप्शन टाकत राहा. अभ्यास आपला असाच कंटिन्यू होणार आहे. ठीक आहे. सांगा. काय वाटते उत्तर? भारतातली पहिली यशस्वी कापड गिरणी 1854 ला आली होती. ठीक आहे. मग कापड गिरणी म्हणजे काय? सुती कापड उद्योग. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. आणि काल पण मी बघितलं भरपूर जण लाईव्ह चॅटमध्ये खूप छान आन्सर देत होते, करेक्ट आन्सर देत होते. सो सुती भारतातील पहिली यशस्वी कापड गिरणी. लिहा, साईडला लिहून घ्या. कधी आली होती? भारतातील पहिली यशस्वी, सक्सेसफुल झालेली. ठीक आहे. कापड गिरणी. ठीक आहे. कधी आली होती? 1854 मध्ये आली होती. ठीक आहे. त्या कंपनीचं एक नाव होतं, मुंबईमध्ये आली होती. सांगा. कंपनीचं नाव सांगायचा प्रयत्न करा.
सांगा कंपनी कुठे होती? मुंबईला होती. ठीक आहे. सांगा चला ह्या कंपनीचं नाव काय होतं? सांगा. मुंबईमध्ये होती. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. पहिली कंपनी कोणती होती ती? बॉम्बे स्पिनिंग अँड वेविंग कंपनी. ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला. माझ्या सोबत लिहित चला, नोट्स काढत चला. ठीक आहे. बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. ठीक आहे. हे साईडला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नोट डाऊन करत चला. आपल्याला साईडला लगेच आपल्या नोट्स रेडी करायच्या आहेत. भारतातील सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते? दगडी कोळशाचं उत्पादन आपल्याला विचारलेलं आहे. सांगा कोणत्या राज्यात होते सर्वाधिक? महाराष्ट्र, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल. सांगा सर्वाधिक. तुम्हाला किती म्हणजे प्रत्येक लेक्चरमध्ये मी सांगत आहे, आपल्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये सर्वाधिक, सर्वात पहिलं, सर्वात जास्त, सर्वात कमी याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जात असतो. आणि सांगा दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होतं? सांगा. आणि ह्या ठिकाणी ह्या राज्यामध्ये काही महत्त्वाची कोळसा क्षेत्रे आहेत, जसं की झारिया असेल, बोरियो असेल. ठीक आहे. सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला उत्तरासाठी थोडा वेळ दिला जातो, त्याच्यामध्ये तुम्ही उत्तरं सांगत चला. ठीक आहे. महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगाल, आपलं पश्चिम बंगाल आणि बिहार. ठीक आहे. सांगा. प्रयत्न करा सांगायचा. सांगा. तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये उत्तर सांगायचा प्रयत्न करा. झारिया, बोकारो आणि गिरडीह ही इथली महत्त्वाची कोळसा उत्पादन क्षेत्रे आहेत. महत्त्वाची क्षेत्रे आहेत कोळसा उत्पादनाची. ठीक आहे. दगडी कोळशाची. आणि ही कुठे आहेत? झारखंड या राज्यामध्ये आहेत. ठीक आहे. झारखंडमध्ये आपल्याला काय आहे? सर्वाधिक दगडी कोळशाचं उत्पादन इथे होत असतं. झारिया, बोकारो आणि गिरिडीह ही इथली महत्त्वाची काय आहेत? कोळसा उत्पादन क्षेत्रे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते? सर्वाधिक कापड गिरण्या. गुजरात वाटू शकतं, पण गुजरात आन्सर नाहीये. तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल. सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते आहे? महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कन्फ्यूज होऊ नका, ते उत्तर नाहीये. ठीक आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल. काय वाटते? लाईव्ह चॅटमध्ये सांगत चला. सांगा काय आहे? कापड गिरण्या, सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य. सर्वाधिक सुती कापड गिरण्या आहेत या राज्यामध्ये. सांगा कोणतं राज्य आहे ते? कोणतं राज्य आहे ते? ते राज्य आहे तामिळनाडू राज्य आहे. आणि तामिळनाडू मधील एक कोयंबतूर नावाचं एक प्रदेश आहे, किंवा एक समजा आपण त्याला एक शहर म्हणूयात. ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला. हे दक्षिण भारताचं मॅचेस्टर म्हणून सुद्धा ह्याला ओळखलं जातं. ठीक आहे. हे जो परिसर आहे याला काय म्हणू आपण? दक्षिण भारताचे मॅचेस्टर. साईडला नोट डाऊन करत चला. जर उद्याचा प्रश्न आला दक्षिण भारताचे मॅचेस्टर कोणते, तर कोणतं आहे? कोयंबतूर. कुठे आहे ते? तामिळनाडू राज्यात आहे. लिहून घ्या. दक्षिण भारताचे मॅचेस्टर. मँचेस्टर. ठीक आहे. साईडला माझ्या सोबत नोट डाऊन करत चला. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल ते. हे साईडला नोट डाऊन करत चला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. नेक्स्ट प्रश्न बघूयात. भारतातील मॅग्नीजच्या मोठ्या साठ्यांपैकी एक साठा महाराष्ट्रात कुठे आहे? हे मॅग्नी नाही, मॅग्नीज. ठीक आहे. सांगा कुठे आहे? सांगा. मॅग्नीजचा मोठा साठ्यापैकी एक महाराष्ट्रातला साठा कुठे आहे असं विचारलेलं आहे. सर्वाधिक मॅग्नीज आढळणारा महाराष्ट्रातील साठा कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये कुठे आहे त्याचा साठा? सांगायचं आहे. यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, पुसद. सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा.
मॅग्नीज बद्दल आपल्याला विचारलेलं आहे. सांगा सांगा पटकन काय आहे याचं उत्तर. सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? भंडारा हे याचं करेक्ट आन्सर आहे. जो काही भंडारा नागपूर पट्टा आहे इथे सर्वाधिक जे काही मॅग्नीज आहे, इथे सर्वाधिक मॅग्नीज साठ्यापैकी एक क्षेत्र जर आपण किंवा एक परिसर आपण मोजलो ना तर भंडारा आणि नागपूर पट्टा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला भंडारा नागपूर पट्टा. साईडला वाटलंच नोट डाऊन करत चलाच. ठीक आहे, भंडारा नागपूर पट्टा हे काय आहे? सर्वाधिक मॅग्नीजच्या साठ्यांपैकी एक महाराष्ट्रातलं एक परिसर आहे भंडारा नागपूर पट्टामध्ये. सर्वाधिक आपल्याला काय होईल तर मॅग्नीजचा साठा मिळून येईल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? सांगा आर्कियन खडकात कोणतं खनिज आढळतं? आर्कियन खडकात विचारलेलं आहे आपल्याला. लोह खनिज, क्रोमाइट, तांबे आणि सोने. सांगा उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आर्कियन खडक म्हणजे हे काय आहे तर सर्वात प्राचीन खडकांपैकी एक कोणतं खडक असेल तर ते आर्कियन खडक आहे. आणि या खडकामध्ये कोणत्या प्रकारचं खनिज आढळतं असं आपल्याला विचारलेलं आहे. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, इथे काय सापडतं सांगा? सर्वात प्राचीन खडकापैकी एक आहे आणि याच्या जे भूगर्भात आहे ते आपल्याला सोने, तांबे या प्रकारचं आढळून येतं. आणि आपल्याला आता खडकात खनिज कोणतं मिळतं ते विचारलेलं आहे. सांगा जे काही भूगर्भ शास्त्रीय दृष्ट्या याच्यामध्ये सोने, तांबे, क्रोमाइट याचे साठे आढळतात. आणि या आर्कियन खडकामध्ये जर कोणतं खनिज आढळत असेल तर ते आहे लोह खनिज. ठीक आहे, लोह खनिज हे आपल्याला आर्कियन खडकामध्ये आढळून येतं. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता आहे? तांब्यासाठी कॉपर. ठीक आहे, कॉपरसाठी फेमस असणारा आपल्याला काय विचारलेला आहे? जिल्हा विचारलेला आहे. याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. सांगा आन्सर काय असेल? कोल्हापूर, धुळे, चंद्रपूर, नंदुरबार. सांगा उत्तर द्यायचा प्रयत्न करा. खूप बेसिक प्रश्न आहे, माहिती असायला पाहिजे याचं उत्तर तुम्हाला. सांगा उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूरमध्ये आपल्याला सर्वाधिक जास्त काय असेल जे तांब्याचं उत्पादन आहे ते प्रसिद्ध आहे. ह्याच्यासाठी चंद्रपूर जिल्हा कशासाठी? तांब्याच्या उत्पादनासाठी. ठीक आहे, कॉपर. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. सुंदर राजन समिती या घटकाशी निगडीत आहे. सांगा कशाशी निगडीत आहे सुंदर राजन समिती? सांगायचा प्रयत्न करा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. पेट्रोलियम, शिक्षण, आरोग्य, लघु उद्योग. सांगा. बेसिक संदर्भ आपल्याला माहिती पाहिजे. सुंदर राजन समिती या घटकाशी निगडीत आहे असा प्रश्न आहे. सांगा लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. काय वाटतं तुम्हाला याचं काय उत्तर असेल? पेट्रोलियम, शिक्षण, आरोग्य, लघु उद्योग. सांगा. LPG च्या वेळेस आलेली आहे ही. सांगा LPG चा लॉंग फॉर्म तरी सांगा एकदा लाईव्ह चॅट मध्ये. लिबर्टायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि सांगा पटपट पटपट LPG चा लॉंग फॉर्म सांगत चला. ही कशासाठी आली होती? या समितीने तेल व पेट्रोलियम या क्षेत्रामध्ये काय केलेले आहे तर सुधारणा केलेल्या आहेत. जी काही किंमत निर्धारण असेल याच्यामध्ये त्यांनी काय केलेली आहे? सुधारणा केलेली आहे. पेट्रोलियम उद्योगात काय केलेले आहेत? सुधारणा केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बेसिकली काय येतं? किंमत निर्धारण, प्राइसिंग. ठीक आहे, सांगा. किंमत निर्धारण येतं, त्याचप्रमाणे अजून काय येतं? प्राइसिंग आणि उदारीकरणा संबंधित ही होती. ठीक आहे,
पेट्रोलियम घटकाशी निगडीत. नेक्स्ट प्रश्न बघा, बीड जिल्ह्यातील सीताफळ शोधन केंद्र या तालुक्यात आहे. सांगा बीडमध्ये राहणारे, बीड जिल्ह्याची माहिती असणारे लोक सांगू शकतात. सीताफळ शोधन केंद्र आपल्याला विचारलेलं आहे. धारूर, परळी, अंबेजोगाई आणि केज. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा सीताफळ शोधन केंद्र कुठं आहे? अंबाजोगाई इथे आहे. अंबाजोगाई या तालुक्यामध्ये आपल्याला ते दिसून येतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी जनसंख्या कोणत्या राज्याची आहे? सांगा. बेसिक प्रश्न आहे खूप. सर्वात कमी जनसंख्या असलेलं विचारलेलं आहे 2011च्या जनगणनेनुसार. सिक्कीम, गोवा, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा कोणता आहे? सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? सिक्कीम आहे, सिक्कीम. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. अंबाजोगाई शहराचे निजामकालीन नाव काय होते? निजामकालीन नाव काय होतं त्याच्यानंतर ऐतिहासिक कारणावरून त्याचं नाव अंबाजोगाई करण्यात आलं. पण जे निजामकालीन नाव काय होतं हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. सुलतानाबाद, चंपावती, जहागीरबाद आणि मोमिनाबाद. सांगायचा प्रयत्न करा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. पहिले नाव काय होतं आणि ऐतिहासिक संदर्भातून एक स्वातंत्र्यानंतर त्याला नंतर अंबाजोगाई करण्यात आलेलं आहे. पण पहिलं त्याचं आपल्याला निजामकालीन नाव ओळखायचं आहे. सांगा काय होतं? चंपावती दुसऱ्या ह्याचं होतं. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. चंपावती, समजा चंपावती किंवा चंपावती नगर, नगरी जे काही असेल ते बीडचं होतं. पण आपल्याला बीड जिल्ह्यातला अंबाजोगाई तालुका आहे. सांगा अंबाजोगाई शहराचं पहिलं निजामकालीन नाव काय होतं? मोमिनाबाद हे त्याचं नाव होतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. आणि मोमिनाबाद वरून नंतर त्याचं स्वातंत्र्यानंतर ऐतिहासिक कारणावरून काय नाव झालं? अंबाजोगाई हे नाव झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, बीडवरच आलाय. बीड शहराचे पुरातत्वकालीन नाव काय होते? सांगितलं मी तुम्हाला मागच्याच क्वेश्चन मध्ये. आता चुकू नका, आन्सर द्यायचा प्रयत्न करा. पहिल्याच क्वेश्चन मध्ये मी याचा आन्सर सांगितलेला आहे. सांगा बीड शहरातले पुरातत्वकालीन नाव काय आहे? हुमनाबाद, मोमीनपूर, चंपावती नगरी यापैकी नाही. उत्तर सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. काय आहे उत्तर? सांगा. याचा आन्सर सांगत चला. ठीक आहे, जे काही तुम्हाला वाटते याचा आन्सर असेल ते सांगायचा प्रयत्न करा. सो याचं नाव काय आहे? चंपावती नगरी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, मुकुंदराज स्वामी यांचे समाधी कोणत्या शहरात आहे? उस्मानाबाद, म्हणजे ज्याचं नाव आता सध्याचं नाव काय आहे? धाराशिव. ठीक आहे, खुलताबाद, लातूर आणि अंबाजोगाई. सांगा काय आहे? मुकुंदराज स्वामी यांची समाधी कोणत्या शहरात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. यांचे 2 प्रसिद्ध ग्रंथ आहेत. सांगा कोणते ग्रंथ आहेत ते पण सांगायचा प्रयत्न करा. पहिले शहर सांगा. यांचं शहर कोणतं आहे? अंबाजोगाई या शहरात त्यांची समाधी आहे. ठीक आहे, आद्य कवी असं त्यांना आपण म्हणलं जातं. ठीक आहे, मराठीतील आद्य कवी. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला, माझ्या सोबत नोट डाऊन करत चला. ठीक आहे, यांचे 2 फेमस ग्रंथ आहेत. कोणते ग्रंथ आहेत? लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. 2 फेमस ग्रंथ आहेत यांचे. सांगा पटपट पटपट सांगत चला. एक आहे विवेक सिंधू आणि दुसरा आहे परमामृत. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला माझ्या सोबत. विवेक सिंधू आणि दुसरा आहे परमामृत. ठीक आहे, हे 2 त्यांचे काय आहेत तर फेमस ग्रंथ आहेत. कोणाचे? मुकुंदराज स्वामी यांचे, ज्यांना मराठीतील आपण काय म्हणतो? आद्य कवी असं म्हणत असतो. आणि त्यांचे 2 फेमस ग्रंथ आहेत. कोणते? विवेक सिंधू आणि परमामृत. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा,
खाऱ्या पाण्यात कोणत्या जातीच्या माशांची पैदास होते असं आपल्याला विचारलेलं आहे. सायन्सचा क्वेश्चन आहे, सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. खाऱ्या पाण्यात कोणत्या जातीच्या माशांची पैदास होते असं विचारलेलं आहे. कटला, मुरगळ, रोहू आणि रेनवी. उत्तर द्यायचा प्रयत्न करा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला. ठीक आहे, काय वाटतं याचं काय आन्सर असेल? जे काही खाऱ्या पाण्यात कोणत्या माशांची जात आपल्याला आढळून येते तर ती आहे रेनवी. ठीक आहे, रेनवी ही जात आपल्याला प्रामुख्याने तिथे आढळून येते. आणि ह्या बाकीच्या ज्या 3 आहेत त्या प्रामुख्याने आपण म्हणूयात गोड्या पाण्यात आपल्याला आढळून येतील. ठीक आहे, सायन्समध्ये आपल्याला त्या कोणत्या जातीच्या आहेत, म्हणजेच काय तर कोणत्या फायलममधून येतात, कोणत्या ऑर्डरमधून येतात, कोणत्या स्पीसीजमधून येतात, कोणतं जीनस आहे, सर्वांवरती प्रश्न, म्हणजे बेसिकली एक ॲनिमल किंगडमचा जो आपला चॅप्टर आहे त्याच्यावरती भरपूर प्रश्न येत असतात. त्याच्यावरून हमखास 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. एक तर त्यांचं ऑर्डर सांगायचे असते किंवा त्यांचं जे काही फायलम आहे कोणत्या फायलममध्ये ते येतात हे सांगायचं असतं. ठीक आहे, सो या सर्व गोष्टींवरून ॲनिमल किंगडमवरून नेहमी प्रश्न विचारला जात असतो. सो तुमचा तो जो टॉपिक आहे तो स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. आजचे प्रश्न झालेले आहेत, आपण एकदा काय करूयात, रिवाइज करूयात. ठीक आहे, लोहाची कमतरता कुठे सापडते आपल्याला? कॅल्कॅरियस जमिनीत आढळते का? तर तिथे pH सर्वात जास्त असतो. का pH जास्त असतो? कारण की तिथे चुनखडी जास्त असते. म्हणजेच काय तर कॅल्शियम कार्बोनेटचे जे प्रमाण आहे ते सर्वात जास्त तिथे असते. त्याच्यामुळेच काय तर pH सुद्धा तुलनेने काय होतो, जास्त होतो आणि तिथे आपल्याला लोह ह्याची कमतरता आढळून येते. नेक्स्ट प्रश्न काय होता, सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे? तर सुती कापड उद्योग हा भारतातील सर्वात प्राचीन आधुनिक उद्योगांपैकी एक आहे. पहिली यशस्वी कापड गिरणी कधी आली होती? 1854ला, 1854ला. ठीक आहे, नाव काय होतं? मुंबईमध्ये आलेली होती. बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही होती. ठीक आहे, कुठे आली होती? तर मुंबईमध्ये आली होती. भारतातील सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होतं? तर ते होतं झारखंडमध्ये होते. आणि झारखंडमध्ये सुद्धा झारिया, बोकारो आणि गिरडीह हे असे काही कोळसा उत्पादन क्षेत्रे आहेत जे की खूप महत्त्वाचे आहेत, जिथे जास्त उत्पादन तिथे होत असतं. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते आहे? तमिळनाडू आहे. ठीक आहे, तमिळनाडूमध्ये सुद्धा कोयंबतूर हे अशा परिसराला, या परिसराला काय म्हणतो? दक्षिण भारताचे मँचेस्टर असं आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आहे, मॅग्नीजच्या मोठ्या साठ्यांपैकी एक साठा महाराष्ट्रात कुठे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सो महाराष्ट्रामध्ये तो कुठे आहे? भंडारा येथे आहे. भंडारा नागपूर पट्टा खास त्याच्यासाठीच काय आहे, फेमस आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, कोणतं खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात येतं? आर्कियन खडकामध्ये काय होतं तर एकदम प्राचीन तो खडक आहे आणि प्राचीन खडक आहे आणि भूगर्भीय शास्त्रीय दृष्ट्या त्याच्यामध्ये काय आहे, सोने, तांबी, जे काही आपले क्रोमाइड आहे त्याचे साठे आढळून येतात. आणि जर तिथे बेसिकली कोणतं खनिज प्रामुख्याने जर आपल्याला आढळून येत असेल तर ते कोणतं आहे? लोह खनिज आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा, तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे. तांबे म्हणजे काय? कॉपर. कॉपरसाठी फेमस जिल्हा कोणता असेल तर ते कोणता आहे? चंद्रपूर जिल्हा. ठीक आहे, नेक्स्ट बघा, सुंदरराजन समिती डॅश या घटकाशी निगडीत आहे. कशाशी निगडीत आहे? तर ती पेट्रोलियमशी निगडीत आहे. किंमत निर्धारण, पेट्रोलियमच्या संबंधित जे काही सुधारणा असेल, तेल व पेट्रोलियमच्या बाबतीत महत्त्वाचे बदल यांच्यामुळे झालेले आहेत. उदारीकरणाशी रिलेटेड हे आहे. ठीक आहे, सो पेट्रोलियम हा घटक इथे महत्त्वाचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा, बीड जिल्ह्यातील सीताफळ शोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? तर ते कोणत्या तालुक्यात आहे? अंबाजोगाई. ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी जनसंख्या असणारं कोणतं राज्य आहे? तर ते आहे सिक्कीम हे राज्य. ठीक आहे, अंबाजोगाई शहराचे निजामकालीन नाव काय होते? तर ते होतं मोमिनाबाद. नेक्स्ट प्रश्न आहे, बीड शहराचे पुरातत्वकालीन नाव काय आहे? चंपावती नगर. ठीक आहे, चंपावती नगरी असं म्हणूयात आपण त्यांना. ठीक आहे, आणि नेक्स्ट प्रश्न बघा, मुकुंदराज स्वामी यांची समाधी कोणत्या शहरात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, समाधी कुठे आहे त्यांची?
अंबाजोगाई येथे आहे. मराठीतील आद्य कवी त्यांना मानलं जातं आणि त्यांचे 2 फेमस ग्रंथ आहेत. कोणते? विवेक सिंधू आणि परमामृत, हे 2 त्यांचे फेमस ग्रंथ आहेत. बघा, खाऱ्या पाण्यात कोणत्या जातींच्या माशांची पैदास होते? तर रेणवी यांची होत असते. गोड्या पाण्यात बाकीचे हे कट्टल, कटला, मुरगळ, रोहू हे सगळे आपल्याला कुठे आढळून येतात? गोड्या पाण्यात आढळून येतात. ठीक आहे. सो आजचे आपले प्रश्न झालेले आहेत. थोडे आजचे कमी प्रश्न होते, 15च प्रश्न होते, पण आपण त्यांना डिटेल डिकोड करायचा प्रयत्न केलेला आहे. लाईव्ह चॅटमध्ये सुद्धा तुमचा रिस्पॉन्स पाहण्यात येतो आहे. कमेंट करा जर तुम्हाला हे सेशन चांगलं वाटलं असेल, तुमचा फीडबॅक सांगा आणि हे सेशन लाईक करा. ठीक आहे. तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते ऑन करून ठेवा. ठीक आहे. याच्या संबंधित ज्या काही इतर अपडेट्स असतील त्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. सो टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा. प्रत्येक लेक्चर डिटेल नोट्ससहित तयार करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय, लेक्चर प्लस नोट्स प्लस आपलं जे काही क्वेश्चन सॉल्विंग असेल ते सर्व एकत्रितपणे तयार होईल. ठीक आहे. सो आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, कन्सिस्टन्सी ठेवा. ठीक आहे. सो ह्याच्या नोट्स ज्या आहेत त्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड होऊन जातील. आणि सेशनमध्ये कुठेही मी तुम्हाला लाईक करा, कमेंट करा असं काहीच म्हणलेलं नाही. फक्त लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्स द्या आणि नोट्स काढा, ह्या 2च गोष्टी सांगितलेल्या आहेत. सो जर तुम्हाला सेशन चांगलं वाटलं असेल तर नक्कीच तुमचा प्रतिसाद कमेंटमध्ये सांगत चला आणि भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.